ही काही वेळापूर्वीची प्रीतम मुंडे यांची प्रतिक्रिया होती आणि आताची स्थिती अशी आहे की पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे, त्या परत गेलेल्या आहेत आणि आता काही वेळातच त्या समर्थकांशी बोलतील. मात्र एक महत्त्वाची अपडेट या तासातली, नामदेव शास्त्रींची भेट मात्र पंकजा मुंडेंनी टाळलेली आहे. अगदी थोड्या वेळामध्ये आता त्या समर्थकांना संबोधित करणार आहेत. त्या काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यामध्ये या भगवानगडावरून भाषण करण्यासंदर्भातला प्रामुख्याने जो वाद होता तो आपल्याला दिवसेंदिवस पुढे जाताना बघायला मिळाला आणि त्याच संदर्भात आणि अन्य ज्या घडामोडी घडतात त्या संदर्भात पंकजा मुंडे आता नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परिसरामध्ये समर्थकांची मोठी गर्दी आहे आणि त्या गर्दीतून वाट काढत पंकजा मुंडे यांचा रथ आता पायथ्याशी पोहोचतोय. तिकडे सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे. कालपासूनच इकडे बंदोबस्त आहे मोठ्या प्रमाणात. आणि आता पंकजा मुंडे भाषण करताना नेमके कोणकोणते मुद्दे मांडणार, नामदेव शास्त्री यांच्या भेटी संदर्भात, भगवानगडा संदर्भात काही बोलणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत खासदार प्रीतम मुंडे आहेत. त्यासोबतच राज्याचे 2 मंत्री महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत हे देखील त्यांच्यासोबत आहेत. दरम्यान समर्थकांच्या गराड्यात गडावर पोहोचलेल्या पंकजांनी अगदी काही वेळापूर्वी समर्थकांना नेमकं काय आवाहन केलेलं होतं बघूया.